नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तवा बेसन. तोंडाला चव नाही मग बनवा असं झणझणीत तवा बेसन. तर ही बेसन बनवायला एकदम सोपं आहे आणि झटपट असं तयार होतं. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथं मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. हे बघा, इथं मी 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरे फुलल्यानंतर आता इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालून घेणार आहे. आणि कांदा छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी कांदा छान असा तेलामध्ये परतून घेत आहे. जास्त पण लाल नाही करायचा कांदा. आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेत आहे. इथे मी कांदा थोडासा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, ते घालून घेत आहे यामध्ये. आता मिक्स करून घेऊया. लसूण पण मी तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान असं परतून घेतलेला आहे. आता मी इथं कांदा साईडला करून घेत आहे. तर यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत, ते घालून घेत आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं आपलं हे छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथं छान असं परतून झालेलं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून घेत आहे. ते मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं मी हळद आणि मीठ कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि ते मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घातलेली आहे, आता मिक्स करून घेऊया. हे बघा, कोथिंबीर मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. हे बघा, इथं मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया. आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, इथं पाण्याला आपले छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पाण्याला एकदम खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे, नंतरच बेसन हटायचं आहे आपल्याला. हे बघा, इथं छान अशी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी बेसन घालून घेत आहे. हे बघा, इथं मी छान असं आता आपलं बेसन हटवून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने मी बेसन छान असं हटवून घेत आहे. थोडं थोडं बेसन घालून हटवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथं मी बेसन छान असं हटवून घेतलेलं आहे. आता इथं मी 1 चमचा घेतलेला आहे. याने मी बेसनाच्या गाठी फोडून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने बेसनामध्ये झालेल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. बेसनामध्ये गाठी झालेल्या सहज फुटत आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं यामधले मी सर्व गाठी फोडून घेतलेल्या आहेत. आता मिक्स करून घेऊया. हे
हे बघा इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बेसन मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपल्या बेसनाला 5 ते 6 मिनिट छान असं शिजवून झालेलं आहे. आता मी मिक्स करून घेत आहे. हे बघा आपलं इथं बेसन तयार झालेलं आहे. तर यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. आता यावर मी एक तडका घालून घेणार आहे. तर मी एक तडका पॅन घेतला होता, त्यामध्ये 1 चमचा तेल आणि लाल मिरची पावडर आणि थोडंसं हिंग घालून, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडंसं हिंग घालून नंतर या बेसनवर घालून घ्यायचं आहे. असा तडका घातल्याने आपले बेसन खूप एकदम स्वादिष्ट असं तयार होतं. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा. तर इथं आपलं झणझणीत तवा बेसन तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही तवा बेसनची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.